आज माझ्या छोट्या बाळाचा शाळेचा पहिलाच दिवस होता. काल रात्रीपासूनच माझ्या मनात खूप काही चालू होतं. तो रडेल का, मला सोडताना माझा हात घट्ट पकडून ठेवेल का, किंवा माझ्याशिवाय राहू शकेल का. पण खरं सांगायचं तर आज जास्त घाबरलेले मी होते, तो नाही. सकाळी त्याने डोळे उघडले आणि पहिला प्रश्न मला विचारला, मम्मा आज शाळेत जायचंय ना. त्याच्या चेहऱ्यावरची ती उत्सुकता पाहून माझं मन भरून आलं. लहानशी बॅग, छोटीशी पाण्याची बॉटल आणि खूप मोठी स्वप्न घेऊन तो तयार झाला. मी मात्र मनात 100 विचार घेऊन त्याच्याकडे बघत होते. कारण कालपर्यंत जो माझ्या कुशीत खेळत होता तो आज आयुष्याचं पहिलं पाऊल स्वतः टाकत होता. शाळेत पोहोचलो आणि मी मनाची तयारी केली होती की आता रडारड होणार. पण साहेबांनी मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. तो सरळ आत गेला, नवीन मित्रांमध्ये रमला, खेळण्यांमध्ये हरवला, कवितांवर नाचला आणि इतक्या पटकन सेटल झाला की मला आश्चर्यच वाटलं. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली. आई म्हणून आपण नेहमी विचार करत असतो की माझ्या मुलाला माझ्याशिवाय जमेल का. पण कधी कधी मुलं आपल्याला शिकवून जातात की आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी मोठा होत आहे. आज तो खूप छोटा आहे पण त्याने आयुष्याचा एक मोठा टप्पा पार केला आहे. आणि मी गाडीत बसून त्याचे फोटो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत होते, हसत होते आणि डोळ्यात पाणीही येत होतं. कारण प्रत्येक आईसाठी मुलाच्या शाळेचा पहिला दिवस हा फक्त शाळेचा पहिला दिवस नसतो, तो तिच्या बाळाच्या मोठं होण्याची पहिली खूण असते. मुलं एकदम मोठी होत नाहीत, ती अशाच छोट्या छोट्या क्षणांमध्ये मोठी होतात. पहिलं पाऊल, पहिला शब्द, पहिली शाळा आणि प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत आईचंही काहीतरी मागे राहत जातं. आज तो रडला नाही पण माझ्या मनात काहीतरी हल्लं. कारण आज पहिल्यांदाच मला जाणवलं माझं बाळ मला सोडून जात नाहीये, तो फक्त त्याच्या आयुष्याकडे एक पुढचं पाऊल टाकतोय. आणि आई म्हणून माझं काम त्याचा हात कायमचा पकडून ठेवणं नाहीये, तर तो उडायला शिकत असताना हसत हसत त्याला आकाशाकडे पाठवणं आहे. आज तो आनंदाने शाळेत खेळत होता आणि मी मात्र एकच गोष्ट मनात म्हणत होते, बाळा तू मोठा होत जा, पण तुझ्या या छोट्याशा पावलांचा आवाज माझ्या हृदयात